बजरंग सोनावणे यांचा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होतोय आणि त्याची थेट दृश्य। आणि आपला हा उमेदवार बीड जिल्ह्याचा हा काही कोणतं नाव म्हणून पुढे येणार नाही साहेब, पवार साहेब म्हणून हे नाव म्हणून पुढे जिल्ह्यामध्ये येणार आहेत आणि निश्चितपणे जिल्ह्यामध्ये खासदारकीचं तिकीट यावेळेस निश्चितपणे निवडूनच येणार एवढी ग्वाही जिल्ह्याच्या समोर जिल्ह्याच्या लोकांसमोर मी सांगतो। परत एकदा आपण सर्वांनी आम्हाला सर्वांना विश्वासात घेतलं साहेब, आपल्या पक्ष वाढवण्यासाठी बाप्पांनी जो प्रवेश आपल्याकडे केलाय, बाप्पा आपलं मनापासून पक्षाच्या जिल्हाध्यक्ष म्हणून मी आपलं स्वागत करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। यानंतर मी आदरणीय पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय जयंत पाटील साहेब यांना विनंती करतो की त्यांनी बजरंग बाप्पा सोनवणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार या पक्षामध्ये स्वागत करावं। सुशीलाताई मोराळे आणि सुधामतीताई गुट्टे ह्या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील स्वागत। तुतारी कुठे आहे? तुतारी यानंतर मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब, यानंतर ज्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय असे बजरंग बाप्पा सोनवणे यांना मी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन करावं। आज तुमचं आमचं सर्व श्रद्धास्थान आदरणीय साहेब राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब पक्षाचे प्रांताध्यक्ष आदरणीय आपले नेते जयंतदादा पाटील, त्याचबरोबर आपले निरीक्षक आदरणीय जीवनरावजी गोरे साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय संदीप भैया, सर्व माजी आमदार, कारण अगोदर वेळ जास्त झालाय पण आम्ही जास्त घेणार नाही, सर्वजणांचं एखाद्याचं नाव राहिलं की मला सर्व जिल्ह्यातले राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय शरदचंद्रजी पवार पक्षाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते, सर्व पदाधिकारी, सर्व सेलचे सर्व प्रमुख आणि माझ्यासोबत आलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी आलेले सर्व माझे तरुण तडफदार सर्व सहकारी आणि सर्व मीडिया साहेब, मी आज आपल्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षामध्ये प्रवेश करत आहे। तसा मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच होतो। आज माझं भाग्य असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षात प्रवेश करत आहे। आदरणीय साहेब, मी जास्त काही सांगणार नाही, पण ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन झाली तेव्हाचा तालुकाध्यक्ष मी होतो। बऱ्याच जणांना माहीत नसेल, बऱ्याच जणांना आमचं हिस्ट्री लावताना भाजप बरोबर मी आलो अशी लागू शकते, पण मी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेचा तालुकाध्यक्ष होतो। राष्ट्रवादी काँग्रेसाने आपल्या विचाराबरोबर काम केलं। मला बाकी दुसरं जास्त काही न सांगता एकच सांगायचं आहे की आपण जे मला संधी देता पक्षामध्ये घेऊन ती तुमचं खरोखरच मन मोठं म्हणावं लागेल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे केज तालुक्यातील बीड जिल्ह्यातील सर्व तमाम माझे कार्यकर्ते आपल्या सर्वांच्या सोबत आहेत। मला एकच विनंती अशी करायची की मागील काळापासून माझ्या कार्यकर्त्यांनी बैठक पण 8-10 दिवसापूर्वी घेतली। बऱ्याच दिवसापासून कार्यकर्त्यांची इच्छा होती की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षात म्हणजे आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली आपण काम करावं, आणि त्यांनी बैठक बोलवली। त्या बैठकीला मी हजर नव्हतो, तरी पण त्या सर्व कार्यकर्त्यांचं म्हणणं असं होतं की आपण बाकी राजकारणात आपल्याला काम करत असताना जो पेश पाहिजे तो पेश मिळत नाही, जो आपला सन्मान पाहिजे तो सन्मान मिळत नाही। या सन्मानाच्या दृष्टिकोनातून या कार्यकर्त्यांची तळमळ होत होती। मी बीड जिल्ह्यातील 5,09,817 लोकांनी मला मतदान केलं, यांचा सन्मान आणि स्वाभिमान राखण्यासाठी आज मी तुमच्या सोबत आहे साहेब, कारण मी या सर्व लोकांचा सन्मान आणि स्वाभिमान। आदरणीय साहेब, तुम्ही मला तत्कालीन ज्यावेळेस 6 विधानसभेचे प्रमुख बीड जिल्ह्यातले होते त्यांच्याशी चर्चा करून बहुमतानं आदरणीय निरीक्षक यांच्या सर्वांच्या सूचनेनं आपण मला देशाच्या उच्च सभागृहात जाण्यासाठी मागच्या वेळेस लोकसभेची उमेदवारी देऊन माझ्यावर खूप मोठा एक अनंत असा आशीर्वाद मला तुम्ही दिलेला आहे। त्या आशीर्वादातून मला ऋणी होण्यासाठी आयुष्यभर मी तुमच्या सेवेत राहील। आणि मी एकच सांगेल
आज काही जास्त बोलत नाही, आज फक्त एवढंच बोलणार आहे की साहेब मी कुठली अपेक्षा घेऊन आलो नाही. कुणी पत्रकार मला विचारतात काय कंडिशन आहे, मीडिया सर्व सोबत आहे. बरेच जण मीडिया म्हणतात तुमचं काय विधानसभा आहे का लोकसभा आहे. मी म्हणलं मी ज्या विधानसभेत राहतो त्या विधानसभा आमची राखीव आहे आणि तिथं आमचा उमेदवार ऑलरेडी आहे. मला काय तिथं उभारता येत नाही, 60 आहेत ना, म्हणजे ऑलरेडी काम करता येत नाही. तुम्ही उमेदवारी ज्या त्यावेळेचा विषय आहे माझं म्हणणं नाही, पण इथं त्याच्यामुळे तिथला विधानसभेचा विषय नाही. आणि लोकसभेचा विषय जो आहे तो लोकसभेच्या बाबतीत मी माझी कुठली इच्छा किंवा आट तुमच्या पुढे टाकली नाही. साहेब जे काही तुम्ही काम सांगाल या पक्षामध्ये तुम्ही सांगायचं या पक्षातील या माणसाला आम्ही उमेदवारी दिली त्याचं आम्ही काम करू. आणि प्रामाणिकपणे यावेळेस बीड जिल्ह्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार साहेब या पक्षाचाच खासदार होणार असे छाती ठोकपणे सांगतो. आणि तिथली टीम जी आहे आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष असतील सर्व सिनियर मोस्ट सर्व काम करणारी मंडळी पण जिल्ह्यात खूप प्रेम करणारे माणसं. साहेब आज सर्व वेळ असताना आपण सर्वजण एकत्रित आशीर्वाद देत आहे, ताकद देत आहे. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सर्व तालुक्यातून जिल्ह्यातून जेवढा आशीर्वाद मिळतोय की आशीर्वादाच्या जोरावर मला फक्त काम करण्याची संधी द्या. पक्षामध्ये तुम्ही जे सांगाल ती जिम्मेदारी घेईल. राजकीय दृष्ट्या कुठल्या उमेदवाराला तुम्ही संधी द्याल त्या उमेदवाराचं काम प्रामाणिकपणे करून महाराष्ट्रातून बीड जिल्ह्यातला खासदार भारत देशाच्या संसदेमध्ये 100% जाणार म्हणजे जाणार, याच्यात कुठली शंका नाही. मला काही पत्रकारांनी विचारलं साहेब आता येताना माझ्याबरोबर होते तुम्ही काही इच्छा प्रगट केली, म्हणलं माझी काही इच्छा नाही. आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आमचे प्रांत अध्यक्ष साहेब हेच आमचं सर्व काही आहे, त्याच्यामुळे आम्हाला दुसरं काही आमची अपेक्षा नाही आहे. आता या सगळ्या गोष्टीतून आपल्या सर्वांना एक विनंती आहे, सर्व कार्यकर्त्यांना आम्ही भाषण केले आमचं ऐकलं म्हणजे भागत नाही, तर तुम्ही सर्वांनी सुद्धा तनमन धनानं आपण सगळ्यांनी ताकद लावून आपल्या मतदारसंघामध्ये खूप खूप मोठे मोठे प्रयोग होणार साहेब. कुणाला दाब दिला जाईल, कुणाला काय देईल. मी पण नॉट रिचेबल म्हणून लोक म्हणतात, नॉट रिचेबल शिवाय पर्याय नव्हता, आता मतदार नक्की रिचेबल आहे. साहेबांचं घाबरणं हे प्रत्येकाचं उत्तर नाही देता येईल. घाबरणं जर विषय असता तर मी आदरणीय शरद पवार साहेबांसोबत प्रवेशच केला नसता. घाबरणं हा विषय नाही आहे, पण हा विषय एक आहे की ज्याचे त्याचे मन ऐकूनकाशी जुळलेल्यातला ऋणनिबंध जसे आहे त्याच्यातून आपल्याला बाहेर निघताना काय करावं लागतंय ते आदरणीय पवार साहेबांनी कसं सहन करत असेल परमेश्वर जाणो. आणि त्यांनाच ती माहिती ताकद त्यांच्यात आहे, ती आमच्यात नाही. त्याच्यामुळे आम्हाला त्यांचा आशीर्वाद हीच आमची खरी ऊर्जा आहे. मी एकच सांगेल या काळामध्ये ज्यांनी जे जे कर्म केलेत त्या कर्मातून त्यांना त्यांची सद्बुद्धी परमेश्वर देईल. पण आपल्या बीड जिल्ह्यातून आपल्याला आत्ताच्या निवडणुकीमध्ये आपल्याला खासदार निवडून आणायचा आहे आणि खासदार निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी ताकदीनं आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागे उभं राहायचं आहे. बोलायसारखे बरोबर इच्छा आहेत. मी काय सांगितलं की मी बोलतो भाषणात आहे का मीडियाला पण सांगितलं की माझी इच्छा काय आहे, तर माझी इच्छा एकच आहे साहेब की माझ्या बीड जिल्ह्यातल्या जनतेचं दरडोई उत्पन्न वाढलं पाहिजे, याच्यासाठी मला काम करायचं आहे. बाकी दुसरं काय भाषणातून बोलून नाही, चांगले हातवारे करून नाही, मला भाषण येत नाही, पण मला करायचंय. आणि ते करण्यासाठी साहेब मी येडेश्वरी कारखान्याची स्थापना केली. येडेश्वरी कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्याला बीड जिल्ह्यात नव्हे तर मराठवाड्यात सर्वाधिक भाव पहिली उचल सुद्धा यावर्षी सुद्धा 2750 द्यायचं काम मी केलं साहेब. आणि बाकीच्या दृष्टीत बीड जिल्ह्यात जी कारखाने चालू आहेत ते काय करतात मला माहीत नाही, पण माझा सर्वाधिक भाव आहे आणि सर्व लोकांना 15 दिवसाला पेमेंट करतो. ह्याच्यात मला काय कोण आता कारखाने चालविताना काय होईल हा भाग वेगळा, पण आजच्या परिस्थिती मी सगळ्या गोष्टीतून चांगल्या पद्धतीने याच्यातून माझ्या तिथल्या शेतकऱ्यांचं दरडोई उत्पन्न वाढेल ही अपेक्षा धरून काम करतो. शेतमजुरांना सुद्धा सगळ्यांच्या दर कार्डपेक्षा साहेब कारखानदारी तुम्हालाही माहीत आहे, सगळ्यांच्या दर कार्डपेक्षा माझ्या येडेश्वरी कारखान्याचं दर पत्रक जास्त आहे आणि त्याच्यानंतर त्यांना कमिशन सुद्धा जास्त मी देतोय. म्हणजे हे सर्व तुमच्या आशीर्वादानं आणि आदरणीय साहेबांच्या चालनेनं आम्ही काम करत असताना साहेब मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागामध्ये बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा 305 KLPDची डिस्टिलरी आदरणीय साहेबांनी भूमिपूजन केलं. त्यावेळेचा सुद्धा कार्यक्रम मला वाटतं बीड जिल्ह्यात चांगल्या पद्धतीने कार्यक्रम होते. त्याच्यातला एक नंबरचा कार्यक्रम आम्ही सर्व कार्यकर्त्याच्या जीवावर घेतला. साहेब 50,000 लोक जमले असतील तरी तुम्ही मला एकदा म्हणला तू लोक जमतेत मतं कुठे आहेत. आता त्याचं उत्तर या निवडणुकीत देऊ आम्ही साहेब, एवढंच विनंती करून सांगतो. कारण त्याला काय काय कारणं होते कोण कुठं. आमच्या जिल्ह्याची परंपरा थोडी वेगळी आहे, पण आताच्या परंपरेत या अध्यक्षाच्या नेतृत्वात नक्की चांगलं काम घेईल. आणि मी सर्व मीडियाच्या समोर साक्षीनं सांगायचं आहे मला की मी मगाशी सांगितलं की सर्व 6 विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख एकत्र येऊन आणि
आदरणीय गोरे साहेब एकत्र येऊन 7 लोकांच्या कमिटीत बहुमतानं मला मागच्या वेळेस निवडणुकीचं तिकीट दिलंय. त्याच्यामुळे निवडणुकीच्या तिकिटाचं श्रेय मागच्या वेळेस आदरणीय पवार साहेबांना आहे, ती कुणाला इतर जात नाही. त्याच्यामुळे मला तिकीट दिलं तर असं कुणी म्हणायची कृपया एखाद्या नेत्यानं, म्हणजे उगाच काळजी करू नका माझी, त्याच्यामुळे मला तिकीट दिलं तर असं कोणी म्हणू नये अशी माझी सर्वांना विनंती आहे की या सर्व गोष्टीत तिकीट आदरणीय पवार साहेबांनी दिलं, जाहीरपणे 3 वेळेस उच्चारलंय. त्याचं कारण आहे की मला ते म्हणलं जाईल आहे. त्याच्यामुळे मी सांगतो की आदरणीय पवार साहेबांनी तिकीट दिलं. निरीक्षक आदरणीय जीवनरावजी गोरे साहेब आहेत आणि 6 विधानसभा, त्याच्यामध्ये सर्वात लिडिंग जर कुणी घेतलं असेल तर आदरणीय संदीप क्षीरसागर यांनी घेतलं. आणि आज त्या म्हणजे नसल्याबरोबर तरी प्रकाश सोळुंके साहेबांनी सुद्धा त्यावेळेस बाजू मादी धरली, ठीक आहे, ती कुठेही असोत, पण त्यावेळेस पण खरं काम जर केलं असेल तर संदीप भाईनं जय बजरंगी म्हणणारा संदीप भाईच आहे. आणि ती दुसऱ्यासाठी निवडणुकीमध्ये काम करून घोषणा देऊन त्याचं कार्यकर्ता म्हणून काम करण्याची दानच त्याच्यात आहे, तोच खरा नेता होतो असं म्हणतो. त्याच्यामुळे संदीप भैया त्याच्या आशीर्वादावर नेते झालेत आणि संदीप भैयाचं सुद्धा खूप कौतुकास्पद काम आहे. आणि याच्यानंतर आपण सर्वजण जे आदेश द्याल तो आदेश आम्हाला मान्य असेल, काही चूक भूल असेल तर मीडियाने माफ करावा. आणि सर्व आमचे आदरणीय साहेब, मी स्वतःच्या श्वासापर्यंत जोपर्यंत आहे तोपर्यंत आपल्या सोबत राहील, याच्यात कुठलीही शंका नाही. आमच्या कार्यकर्त्यांना राजकारण करताना पेस पाहिजे होता आणि कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की आमच्यावर अन्याय होतोय किंवा आम्हाला काम करता येत नाही, याच्यासाठी आम्ही तुमच्यासोबत आलोत आणि तुमच्या आशीर्वादात तुमच्यासोबतच होतो, तुमच्यासोबतच राहील एवढा शब्द देतो. मला प्रवेश दिल्याबद्दल तुमचं सर्वांचा आभार मानतो. महबूब, तुम्ही पण प्रदेशाचे अध्यक्ष आहात, तुमचं नाव नाही घेतलं तर पुन्हा म्हणते आला की माझं नाही घेतलं. पुन्हा साठे साहेब माझ्या तिथं आहेत, म्हणजे सर्वांचं कौतुक. दरेकर नाना तर माझ्या आशीर्वादावरच आहेत पहिल्या दिवसापासून, सर्व टीम आहेत, सुताई आहेत, सर्व पृथ्वीच म्हणलं की साहेब तुम्ही जी द्याल तो आदेश, जी काय सांगाल ते आम्हाला काही अडचण नाही. तुम्ही काय मनात आमच्या विषयी आणू नका, आम्ही 100% तुम्ही सांगाल त्या आदेशाचं पालन करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर बजरंग बाप्पांनी एक गोष्ट भाषणामध्ये सांगितली की ऋणानुबंध असले तर ते तोडताना मोबाईल बंद करावा लागतो. बाप्पा, तुम्हाला आमदारकी खासदारकी काय फोन करणाऱ्यांना कधी दिली नाही, तुम्ही एवढा ऋणानुबंधाचा विचार करताय. जे सोडून गेले त्यांना पवार साहेबांनी सगळं दिलं, त्यांनी 1 सेकंद ऋणानुबंधाचा कधी विचार केला नाही, त्यामुळे त्यांना नैतिकता नाही तुम्हाला फोन करायची. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय जयंत पाटील साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. एकटाच आहे माझा. आपल्या बीड जिल्ह्याचे अध्यक्ष संदीप भैया क्षीरसागर, पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्यांच्या कार्यालयात आपण या ठिकाणी आहोत ते प्रशांत जगताप साहेब, आपल्या सर्वांचे ज्येष्ठ नेते आदरणीय जीवनराव गोरेजी, उषाताई दराडेजी, दरेकर नाना, सलीम भाई, डॉक्टर नरेंद्र काळे, सुशीलाताई मोराळे, आमदार पृथ्वीराज साठे, बबनभाऊ गीते, नारायणरावजी डक, रामजी खाडे, पूजाताई मोरे, संजीवनीताई देशमुख, आपल्या महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष महबूब भाई, या निमित्ताने उपस्थित असणारे, आज बजरंग बाप्पांच्या प्रवेशाच्या सोहळ्याला उपस्थित असणारे बीड आलेले हजारो कार्यकर्ते, पदाधिकारी आणि ज्यांच्या साक्षीनं हा प्रवेश होतोय त्या आदरणीय पवार साहेबांच्या हस्ते सुरुवातीलाच मी बजरंग बाप्पांच्या हातात तुतारी हे चिन्ह पवार साहेबांनी द्यावं अशी विनंती करतो आणि माझ्या भाषणाला मी सुरुवात करतो. आपण सगळे गेले काही दिवस बजरंग बाप्पा आपल्या पक्षात येणार
असं ऐकत होतो. मी सगळ्यांना सांगत होतो ते आपल्यातच आहेत, ते कधी गेले. पक्ष फुटल्यानंतरही बजरंग बाप्पा 4-5 वेळा मला भेटलेले आहेत आणि फुटल्या भेटलेले आहेत. त्यामुळे विधान भवनात घरी माझ्या चहा पिलाय सगळे, त्यामुळे ते कधी गेले असं मला वाटलंच नाही. पण तरी देखील आज बजरंग बाप्पांचा प्रवेशाचा सोहळा आपल्या सर्वांच्या साक्षीने होतोय. गेल्या आठवड्यात आम्ही पवार साहेबांच्या उपस्थितीत या ठिकाणी आणखीन एक पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम केला. नुसतं पुस्तक प्रकाशन केलं, बाकी कुछ नहीं हुआ सलीम भाई. किसी ने लिखा उसका प्रकाशन हुआ. निलेश लंकेंनी एक पुस्तक लिहिलं, कोविड काळातला त्यांचा अनुभव. आणि निलेश लंकेंनी पुस्तक लिहिलं, त्याचं प्रकाशन इथं स्टेज घालून केलं कारण तो कार्यक्रम होता. हे आमचं पूर्वीपासूनच प्रशांत जगतापांनी लावलेला बोर्ड आहे. निलेश लंकेंनी बांध फोडलेला आहे, आता पाणी व्हायला सुरुवात झालेली आहे. हळूहळू अनेक जण बांध फुटल्यामुळे बाहेर पडायला उत्सुक आहेत आणि म्हणून आज बजरंग बाप्पांच्या प्रवेशाला जास्त महत्व आहे. बजरंग बाप्पा पवार साहेबांच्या शेजारी येऊन बसलं आणि असा नुसता फोटो निघाला तरी त्याच्या डिस्क्वालिफिकेशन बद्दल कारवाई लगेच सुरू होते. तुमचा होऊ शकत नाही कारण तुम्ही सदस्य नाही. पण आपल्या सगळ्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की इतक्या प्रचंड उत्साहाने बीडकर या ठिकाणी इतक्या लांब प्रवास करून आले. तुमचा उत्साह दुपारपासून आम्ही बघतोय. जेजुरीच्या खंडोबाचा आशीर्वाद घेऊन बजरंग बाप्पा या ठिकाणी आलेले आहेत. आपण सगळे त्यांचे समर्थक म्हणून नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून या सोहळ्याला आज उपस्थित आहात. बजरंग बाप्पांनी मागची लोकसभा लढवली, प्रचंड शर्त केली प्रयत्नाची. बजरंग बाप्पांना जेवढी मतं पडली त्यापूर्वी कदाचित एवढी मतं आपल्या उमेदवाराला मागच्या कुठल्याही निवडणुकीत पडली नव्हती, तेवढी मतं बजरंग बाप्पांना मागच्या पडली. लोकांच्या सामान्य माणसाला अपील करणं, सामान्य माणसाशी त्याच्या भाषेत बोलणं, हा प्रयत्न बजरंग बाप्पांनी केला. मागचा पराभव त्यांच्या जिवारी लागला, थोडेसे नाराजी झाले. त्यानंतर आम्ही सगळे त्यांच्या कार्यक्रमाला, कारखान्याच्या वेगळ्या संस्थांच्या कार्यक्रमाला गेलो. बीड जिल्हा हा निसर्गाच्या अवकृपेला तोंड देत आजपर्यंत टिकून आहे. बीड जिल्ह्याच्या विकासाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी जेवढे प्रयत्न आपल्या पक्षाने यापूर्वी केले ते आपल्या सगळ्यांना श्रुज्ञात आहेत, सर्वांना माहिती आहे. लोकसभेच्या निवडणुका थोड्या दिवसाने लागतायत. भारतातल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एका बाजूने शक्ती, धनसंपत्ती, साधन एका बाजूने मोठ्या प्रमाणात उभे आहेत आणि जनशक्ती एका बाजूने आहे. त्यांच्यात आणि जनशक्तीत आता अंतर पडलेलं आहे. लोक खाजगीत सध्याच्या केंद्र सरकारबद्दल, राज्य सरकारबद्दल समाधानकारक बोलतायत असं चित्र नाही. अनेक आश्वासने यापूर्वी देण्यात आली. ज्या आश्वासनाचा ज्यांनी दिली आश्वासनं त्यांना विसर पडला. शेतकऱ्यांचे असंख्य प्रश्न मागच्या 5 वर्षात तयार झाले. शेतकऱ्याला सांगण्यात आलेलं तुझ्या उत्पन्न तुझं दुप्पट करण्याची व्यवस्था करतो, पण त्याच्यावर जीएसटी लावण्याचा कार्यक्रम झाला. आमचे अमोल कोल्हे सांगतात 1 लाख रुपयाचं खत खरेदी करणार शेतकरी ज्यावेळी खत खरेदी करतो त्यावेळी 18,000 रुपये जीएसटीला द्यावे लागतात आणि मग त्या शेतकऱ्याला 6,000 रुपये केंद्र सरकार देतं फार उपकार केल्यासारखं.
आणि म्हणून शेतकऱ्याच्या एका खिशातनं 18,000 रुपये काढायचे आणि दुसऱ्या खिशात 6,000 रुपये द्यायचे, हे महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या शेतकऱ्याला बऱ्यापैकी कळलेलं आहे. महागाई किती वाढलेली आहे, बेकारी किती वाढलेली आहे, तो आजचा सभेचा विषय नाही, तो प्रचाराचा विषय. पण यामुळे भारतातली जनता त्राग्यात आहे. प्रचंड त्याच्यावर भडीमार होतोय, तो जाहिरातींचा होतोय. मी निवडणूक आयोगाचे आभार मानेन की त्यांनी निवडणूक आयोगाची आचारसंहिता जाहीर केली. त्या क्षणापासून आता जाहिराती थांबलेल्या. टीव्हीवर बघणाऱ्याला आता जाहिरातीत वेळ घालवावा लागत नाही. आता सिरियल बघायला आमच्या माता भगिनी मोकळ्या झालेल्या आहेत, नाहीतर सिरियलच्या मध्येच सारखं यायचं. त्यामुळं लोकही कंटाळायला लागलेली होती. त्यामुळे एका बाजूनं भारतातल्या जनतेमध्ये रोष आहे. इलेक्शनचे निवडणुकीचे पडगम वाजायचे आधीपासून कोर्टात एक केस होती. इलेक्ट्रॉल बॉन्ड नावाने वेगवेगळ्या देशातल्या कंपन्यांच्याकडून सरकारने वेगवेगळ्या पक्षांनी देणग्या घेतल्या. सुप्रीम कोर्टाने सांगितलं कुणी कुणाला किती देणग्या कधी दिल्यात हे जाहीर करा. केंद्र सरकार प्रचंड आटापिटा करत होती माहिती न देण्याचा. मी या देशाच्या सुप्रीम कोर्टाच्या चीफ जस्टिस आणि त्यांच्या बरोबरच्या सहकाऱ्यांचे आभार मानेन की त्यांनी या देशातल्या मनातला निकाल दिला आणि पुन्हा पुन्हा स्टेट बँक ऑफ इंडियाला सांगितलं की लवकरात लवकर माहिती जारी करा. देशात कुठल्या कंपनीने कुणाला पैसे कर्ज रोखे दिले किंवा बॉन्ड दिले हे तुम्ही जाहीर करा. हळूहळू देशात कसे कुणी कशासाठी पैसे दिले, कुठल्या पक्षाला दिले, आता पुढे आलेलं आहे. एकंदरच भ्रष्टाचार कशा वेगळ्या मार्गाने, म्हणजे भ्रष्टाचाराला सिस्टीम मध्ये बसून कसा भ्रष्टाचार करायचा हा नवा एक आदर्श या देशात निर्माण झाला. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना या देशातल्या सामान्य जनतेला वाटतंय की आमचं कर्ज माफ नाही झालं. आपल्या सर्वांचे आदरणीय नेते पवार साहेब यांनी देशात कर्जमाफीचा निर्णय 2005, 6, 7 साली घेतला. 7 साली घेतला, त्याची अंमलबजावणी केली 72,000 कोटी रुपये आणि त्यानंतर आणखीन हळूहळू काही रकमा दिल्या गेल्या. 80-82 हजार कोटी रुपये देशाचे तेव्हाचे 2007 खर्च झाले आणि या देशातल्या सामान्य जनतेच्या शेतकऱ्यांच्या 7-12 कोरा करण्याची किमया शरद पवार साहेबांनी करून दाखवली. मागच्या 10 वर्षात काय झालं? 25 लाख कोटी रुपयाचे खाजगी कंपन्या, मोठमोठ्या धनिकांना कर्जमाफी झाली. पण भारतातल्या शेतकऱ्याला, शेतमजुराला कर्जमाफी करण्याची दानच झाली नाही. हे सगळे विषय आपण बोलू. पण आज बीड मधून तुम्ही आला आणि बीड मध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांची संख्या आहे. आत्महत्याग्रस्त भागातला हा तुमचा सगळा मराठवाड्यातला हा भाग आहे की जिथं शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचा वेग सध्याचं राज्य सरकार आल्यापासून वाढलेला आहे. आणि म्हणून आपल्याला या सगळ्या विषयी लोकांच्या जनमत जागृत करण्याचं काम करायचं आहे. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार या पक्षाची ताकद वाढवण्यासाठी आम्ही सगळे आज प्रयत्न करतो. मी बजरंग बाप्पांचं मनपूर्वक स्वागत करतो. मागची निवडणूक लढवली त्यावेळी पवार साहेबांनी त्यांना तिकीट दिलं आणि विश्वासार्थ ठरवण्याचा काटोकाट प्रयत्न त्यांनी केला. आज पुन्हा एकदा पक्षाच्या व्यासपीठावर पवार साहेबांचा आशीर्वाद घेऊन ते आज या ठिकाणी पुन्हा पक्षात कार्यरत होत आहेत. आम्हाला पक्षात पवार साहेबांना नव्या तरुण नेत्यांची गरज आहे आणि त्या सगळ्या तरुणांना एकत्रित करण्याचा प्रयत्न पवार साहेब करतायत. आणि तो प्रयत्न करत असताना जे नवीन चेहरे येतील, जे तरुण काम करू इच्छितात, ज्यांना जिथं ज्या स्तरावर काम करायचंय तिथं काम करण्याची संधी देण्याचा पवार साहेबांचा मानस आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं स्वागत करताना, बजरंग बाप्पांचं पक्षात स्वागत करताना मला मनापासून आनंद होतोय. आज पवार साहेबांच्याकडे महाराष्ट्रात सगळीकडे बघितलं जातं, ते एका वेगळ्या आशेने बघितलं जातं. पवार साहेबच या देशातली बाजू पलटू शकतात, बाजी पलटू शकतात, ही धारणा सामान्य माणसाची आहे.
आणि म्हणून पवार साहेबांच्यावर महाराष्ट्राच्या जनतेचा प्रचंड विश्वास आहे, देशातल्या जनतेचा देखील प्रचंड विश्वास आहे आणि त्या विश्वासाने आपण सगळे काम करू, हातात हात घालून आपण काम करू. मला खात्री आहे की बीड जिल्ह्यातल्या आमचे जयसिंगराव गायकवाड साहेब काही कारणाने येऊ शकले नाहीत, बाकीचे जवळपास सगळे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सगळ्यांची मला अपेक्षा आहे येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुका ताकदीने लढू, तळागाळात जाऊन आपण सगळे काम करू. आपण प्रचंड मोठ्या ईर्षेनं काम करायला लागलो तर मला खात्री आहे की बीड जिल्ह्यामध्ये आपला लोकसभेचा खासदार होऊ शकतो. अशक्य जगात काहीही नाही आणि त्यामुळं तुम्ही सगळे आपण प्रचंड ताकदीनं काम करायला सुरुवात करा. मी पुन्हा एकदा बजरंग बाप्पांचं मनपूर्वक स्वागत करतो. अनेक वेगळे पक्ष पवार साहेबांना भेटतायत, त्यांना पाठिंबा दर्शवतायत. थोड्या वेळापूर्वीच पॅन्थर रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र राज्याचे गंगाधर गाडे साहेब यांचे चिरंजीव प्राध्यापक डॉक्टर सिद्धांत गंगाधर गाडे आणि त्यांच्या मातोश्री या सगळ्यांनी येऊन पवार साहेबांची भेट घेतली आणि पॅन्थर रिपब्लिकन पार्टी महाराष्ट्र राज्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब यांना पाठिंबा कायम राहील हा विश्वास या ठिकाणी व्यक्त केला. त्यांचे मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो. आज या ठिकाणी आपण सगळे मोठ्या संख्येनं इथं आलात. शेवटी कार्यकर्ता प्रत्येक महत्त्वाचा असतो. आज या प्रवेशाच्या बरोबरच कानडी बुद्रुक तालुका आष्टी जिल्हा बीड या गावचे सरपंच आहेत दीपक खेळे. या दीपक खेळे हे भारतीय जनता पक्षात काम करत होते. गेल्या 15 वर्षापासून मी सरपंच या पदावर सक्षमपणे काम केलेले आहे, परंतु आत्ताच्या भाजप सरकार शेतकऱ्याच्या विरोधात काम करतंय, त्यांचे धोरण शेतकऱ्यांच्या विरोधात आहे आणि म्हणून मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर विश्वास ठेवून पक्षात काम करण्यासाठी तयार झालेलो आहे आणि म्हणून मी भारतीय जनता पक्षाचा त्याग करून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार साहेब याच्यात प्रवेश करतोय. मला वाटतं की दीपकराव खेळे तुमच्यासारखे असंख्य शेतकरी आहेत, असंख्य सरपंच आहेत, असंख्य लोक आहेत की जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आज काम मजबूतीनं करायला लागले आहेत. तुमचंही मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत करतो आणि या निमित्ताने आज तुम्हा सगळ्यांचं या ठिकाणी आल्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. बजरंग बाप्पांच्या नावातच बजरंग आहे, त्यामुळं आता गदा हातात घेऊन कामाला लागायचं. कुणाचाही फोन आला नाही, येईल फोन येईल, आता थोड्या वेळाने पवार साहेब गाडीत बसल्यावर फोन येईल. त्यामुळं त्यांना सांगा की तुम्ही पण या. आपल्याला शेवटी पवार साहेबांच्यावर नितांत प्रेम असणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करायचंय आणि म्हणून मी बजरंग बाप्पांचं राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष या नात्यानं मनपूर्वक स्वागत करतो आणि आदरणीय पवार साहेबांना त्यांचं मनोगत व्यक्त करायला विनंती करतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.